नमस्कार, माझ्या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ या गोड शब्दांनी आपण आपल्या व्हिडिओची सुरुवात करणार आहोत। तर येत आहे गुरुपौर्णिमा आणि गुरुपौर्णिमा निमित्त अनेक सेवा आपण करत असतो, परंतु कधी कधी काय होते की अनेक सेवा आपल्याकडून होत नाही, तर आपल्याला ही सेवा मात्र करायची आहे। 9 तारखेपासून 21 दिवसाची आपल्याला सेवा करायची आहे। गुरुपौर्णिमेपर्यंत जी आहे ही सेवा करायची आहे आणि अगदी कोणीही ही सेवा करू शकते, अगदी मुलापासून तर वयोवृद्ध लोक सुद्धा ही सेवा करू शकतात। ही सेवा काय आहे तर लिखित नामजप सेवा जी आहे ती आपल्याला स्वामींच्या नावांची करायची आहे। आता ही करत असताना तर तुम्हाला सगळ्यात प्रथम काय करायचं आहे की 100 पानांची वही किंवा 200 पानांची वही जी आहे त्यामध्ये तुम्ही ही सुरुवात करू शकता। आता करत असताना ही सेवा कशा पद्धतीने करायची आहे, कशी करायची आहे याचीच माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर ही सेवा करत असताना काय होतं की आपण बरेचदा सकाळी उठल्यानंतर स्वामींचं नामस्मरण करत असतो, काम करताना नामस्मरण करत असतो, परंतु काय होतं की हे करत असताना आपलं लक्ष एकाग्रतेने राहत नाही किंवा आपण ते व्यवस्थित करू शकत नाही। कोणी आवाज दिला तर आपण त्याला पटकन आवाज देतो। स्वयंपाक करत असताना बरेचदा आपण बोलत वगैरे असतो, त्यामुळे एकाग्रतेने ती सेवा ठरत नाही। तर एकाग्रतेने ही सेवा करायची असेल, त्याचा अनुभव तुम्हाला घ्यायचा असेल तर तुम्हाला एका नोटबुकमध्ये रोजची नित्यनेमाने 9 तारखेपासून तुम्हाला गुरुपौर्णिमेपर्यंत ही सेवा करायची आहे, म्हणजेच की 21 दिवसापर्यंत ही सेवा आपली होत असते। आता ही सेवा करत असताना काय करायचं आहे की सगळ्यात आधी वही घ्यायचं आहे। वहीचं तुम्ही स्केलने सुद्धा रेषा ओढून ठेवू शकता किंवा जे आपलं पान असते अशा पद्धतीचं जे नोटबुक असते तर त्याचं जे पान असतं त्याला तुम्ही फोल्ड करू शकता, म्हणजेच की 2 भागामध्ये त्याला फोल्ड करायचं आहे आणि श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ अशा पद्धतीने तुम्हाला लिहत चालायचं आहे। आता हे कशा पद्धतीने लिहू शकता तुम्ही 11 वेळेस, 21 वेळेस, 51 वेळेस किंवा 108 वेळेस सुद्धा तुम्ही लिहू शकता। जसे तुम्हाला जमल तसं तुम्हाला रोजच्या रोज हे लिहायचं आहे। आता हे कोण करू शकतं तर घरातील सगळे लोक करू शकतात। तर बऱ्याचदा काय होतं की सेवा कधी करायची आहे तर अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही सकाळी उठल्यानंतर ही सेवा करू शकता किंवा मग तुम्हाला दुपारचा वेळ असेल तर दुपारच्या वेळेत करू शकता किंवा रात्री सुद्धा तुम्ही ही सेवा करू शकता। आता ही नामलिखित जप जे आहे ते तुम्ही अगदी तुम्ही बाहेर कामाला जात असाल तर वही सोबत घेऊन जा, तिथे तुम्हाला थोडासा वेळ मिळत असेल तरी सुद्धा तुम्ही करू शकता। तर अशा पद्धतीने ही तुम्ही सेवा करू शकता। आता तुम्ही ही सेवा केलेली आहे, ती नोटबुक कुठे ठेवायची, ती वही कुठे ठेवायची, तर अर्थातच ती भरपूर अशी कोरी असेल तर तुम्हाला काय करायचं आहे की तुम्हाला ती तुमच्या मंदिरात तुम्ही ठेवू शकता, देव्हाऱ्यामध्ये सुद्धा तुम्ही ती ठेवू शकता। आणि असं जर तुमची पूर्ण वही जी आहे तुम्ही पूर्ण वही भरून लिहिलेलं असेल तर तुम्हाला ही मठात विसर्जित करायची आहे। मठामध्ये तुमचं त्या वहीवर नाव लिहायचं आहे आणि तुम्हाला ती मठामध्ये देऊन टाकायची आहे। त्याच पद्धतीने जर तुम्हाला मठात तिथे मठ वगैरे नसेल, तुम्हाला द्यायला जमत नसेल तर अर्थातच तुम्ही जे आहे ही वही पाण्यामध्ये विसर्जित सुद्धा करू शकता, परंतु याला कोणत्याही रद्दीवाल्याकडे देऊ नये, कारण ही सेवा स्वरूपात असते। आपण मनाभावाने एकाग्रते पद्धतीने ही सेवा करत असतो, त्यामुळे ती आपल्याला रद्दीत द्यायची नाहीये। आता ही सेवा कशा पद्धतीने केल्याने आपल्याला अनुभव मिळते बघा। स्वामींची सेवा अत्यंत मन लावून जर आपण केली, म्हणजेच की ही सेवा करत असताना आपले डोळे, आपला हात, आपलं डोकं एकाग्रतेने आपण ते नाम लिहिणार आहोत। नामलिखित सेवा म्हटल्या जाते, त्यामुळे अर्थातच याचे अनुभव सुद्धा खूप सुंदर आहेत आणि ही सेवा नक्की आपण करायला पाहिजे। जर तुम्हाला ही सेवा करायची असेल तर नक्कीच करा आणि खूप चांगले अनुभव जे आहे स्वामींचे तुम्ही घेऊ शकता। त्यामुळे हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओच्या खाली श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू